अरे ते भाजीपाल्याचं की मला नाही जमत ना. मग दुसरा तुमचा कोणता धंदा करता? तुम्हाला दुसरे कोणतं जमते तरी का? घरची 2 एकर शेती आहे, तेच तर तुमच्या जण व्हायला नाही होत आहे. तर तुम्ही काही बोलूच नका, हे चुपचाप हे धंदा करा. गाडीवर टोपला बांधा एक, बस भाजीपाल्याचा धंदा सुरू करायचाच. डबल का माझ्या बहिणीचा फोन आला का त्रास देताय ना, असं झालं तसं झालं म्हणून का तुम्ही हाव ना मी हाव मग. काही म्हणा राजा, तुम्ही एकच नंबर काम केला. पण शांताराम, मी पण कमाल करू. मी म्हणलं शांतारामही नाही याच्यातनं, देवीदासही नाही, ह्या दोघं बिना यांनी कसं काय काम केलं पाहिजे एवढं जबरदस्त. म्हणा पण झबरूले का तुले का सुतवलं तुम्ही त्या परमेले त्या दोघं तिघाले खतरनाक मजा झाली. पण काही म्हण, आता कसं आहे शांताराम भाऊ, आता कसं कोणाला काही आपण हात उचलत नाही, कोणाच्या फांद्यात पडत नाही. पण कसं एकदम डोक्यावरून पाणी गेलं तर ते आपण आपल्या मित्राच्या चांगल्यासाठी तर आपण काही करू शकतो. मग आता त्याच्यात काही विषय नाही आपला. मग फक्त मारुतीच्या मनाची वाट पाहत होतो, यायला बाद असतं सारखं करत होतो. मारुतीनं अजून मला म्हणलं नव्हतं. आता त्या दिवशी एकदमच त्यानं दुकानात मारुतीनं माझ्यासोबत उज्जत घातली. मग मारुती म्हणे आपण शिकू शाले धडा म्हणे. त्या परमेल्यानं केशाले पाहिजेच होता झटका. जवायला एक परी कमी मारा लागत होतं, पण त्या दोघांचे हात पाय मोडा लागत होते राजातून चांगले. तपान शांताराम भाऊ, कवाय माझ्या जवळ आला का हे दोघं जण राहतेच ना. मला तर माहितच आहे मग माझ्या जवळ कोणचे लोक पाहिजे ना कोणचे नाही, तर त्याला चांगल्याची संगतच नाही ना. आता कसं तुझ्या जवळ आता भेटली बत्ती, आता येईन तर येईन सर का. नाही, आता सरका येतपर्यंत त्याच्या हात धुवून मागच लागतो ना. आता कोणचा ना कोणचा धंदा पाणी त्याला द्या म्हणलं टाकून. तसा एरी माझ्या बहिणीच्याच भरोशावर खाते तो. आता एखादी धंदा द्यावंच त्याला टाकून, निस्ता रिकामी हिंडण्यापेक्षा. असं तुला काय वाटते मारुती, करण तू एखादी धंदा? आपल्याच गावात येऊन 8-8, 15-15 दिवस आला का जात नाही राजा, आणि तो का धंदा करण? तरी एकदा तो प्रयत्न करून पाय, त्याला चांगला धंदा दे टाकून म्हणा. तसं काही नाही, असा कसा करत नाही हो. आता आहे ना आपल्यापाशी, कोंब्यास काढतो जर केला नाही तर. करण नाही तर सांगून कोणाले, नुसतंच बायकोच्या वर्षावर राहून जमणार आहे का त्याचं? मारुती त्या बहिणीला सांगून दे, 1 रुपया नाही द्यायचा म्हणा त्याले. वाटते पाटील मग आता त्याला कोणता धंदा द्याव टाकून, जेणेकरून चांगला चाललाय पाहिजे बा. कसं आहे धंद्यात, कसं आहे टिकून राहणारा पाहिजे. त्यानं म्हणलं का आज धंदा केला आणि पैसे नाही आले मग उद्या सोडून देतो, तसं नाही जमत. एकदम टिकून राहणारा पाहिजे. तेव्हा कुठं धंद्याचं, कोणाही धंद्याचं असो म्हणा, चालते तेव्हा. अरे मारुती, त्याच्या घरी शेती किती असेल ना? वावर तर आहे हो, पण वावरात त्यानं पाय टाकला पाहिजे ना. वावरात अजिबात पाय नाही टाकत ते. म्हणलं होतं एखादी चांगला धंदा पाव आणि चांगलं चाली सुती लावून देऊ त्याले. एवढी शेती आहे तर त्यांना शेतीच करायला पाहिजे बा. आता कसं बनत जण शेती करून राहते का पहिलेपासून? आता शेती करायला लागते ना, त्याच्यात घुसलं तेव्हाच माहित पडल ना. वावराचं त्याला घटतच नाही राजा. पाहिलं ना आता 2-3 डाव ट्राय करून आम्ही. मागच्याच वेळेस होई ना दिली पराठी लावून, आता डवराला गेला आणि पराठी डवरून आला राजा. 4-5 हजारांत तेव्हा आम्हालाच चुना लागला. मग जमते तरी का त्याला आता? शांताराम भाऊ, तुम्ही सुचवा एखादी. पाय आजच्या काळात कसं आहे, सगळ्यात सोपी धंदा म्हणलं तर भाजीपाल्याचा आहे. सकाळी जायचं मंडीवर भाजीपाला घेऊन येणे आणि गावोगावी मस्त फिरणे. नफा म्हणशील तर नफा त्याच्यात चांगलाच आहे. आणि महत्वाचं म्हणजे भांडवल जास्त लागत नाही. म्हणजे सुरुवातीचा खर्च काय आहे, गाडीत आहेच आता तू दिलेली, आणि बाकी काय 1 टोपलं बांधलं आपल्या गाडीला का. हो ते एक आहे, त्याच्यात म्हणलं तर नफाच नफा आहे, म्हणजे नुकसान नाहीच आहे त्याच्यात. त्याच्यात डायरेक्ट 500चे 1000 होते ना, 1000चे 2000 होते ना. आजकाल भाजीपाला कोणाला नाही लागत, गावगावी भाजीपाला लागते आता तर. हो राजा, ते म्हणता का ते बरोबर आहे तुमचं. भाजीपाल्याचा धंदा चांगला चालू शकते. काय मग विचारून त्या जवळ आले आणि ते भिडून लेखाले. नाही आता त्याला कामी लावल्याशिवाय आपण धीर नाही घेत ना. तेच घाईच घेऊन गेला आता त्याच्या पायी. त्याला घरी जातो ना, विषय काढतोच आता. आपल्याला मारून हे बरोबर नाही गेलं पण मारते ना. एक परी मला मारलं असतं काय नाही, पण प्रमोद भाऊ तुम्हाला मारलं ना राजा हो. आपल्यासोबत पंगा घेतला ना आता ते सुटणार आहे का आपल्या हातातून? पण राजा भलं मारलो, लय रात्री पाठ दुखली मिळाली तर. मारुतीचा जागरूचा कसा काढायचा ते आता तू मायावर सोपून दे. आता बरोबर त्याचा काटा काढतोच मी. त्याला का सोडतो म्हणताय का तू? पहिले सुचापाची झंडी करताय, अजून हे परम्या अजून लाता खाईन काकाड्या करते तर काही म्हणा. प्रमोद भाऊ ते कसं बदला घेतल्याशिवाय आपल्याला चेन नाही भेटत. बरं ते बदला घ्यायचाच आहे, काय करून काहीतरी रणनीती आकाशात तुम्ही. त्याच्याशिवाय कसं असं मनाला शांती नाही वाटत. आता तू पाहत तर आहे का करतो तो मी. ते मारुतीचं जावई आहे गावात का गेला? मग गावात असं वाटते ना. उडत उडत एक गोष्ट कानावर आलती बा मावाल्या. मारुती धंदा टाकून देणार वाटते त्याच्या जवळ आले भाजीपाल्याचा. असं म्हणजे जवळ त्याच्या आता भाजीपाल्याचा धंदा टाकून देत आहे का? आता त्या मारुतीच्या दुकानापासून जात होतो तो, ऐकू आल्या बा गोष्टी त्याच्या. तसंच म्हणत होते ते. काय धंदा करते तो? त्याच्यानं घरची 2 एकर शेतीच नाही वाईन होत, तो खरंच धंदा करण का? तुला वाटते का धंदा करण म्हणून? काय सांगा बा आपण, करण नाही करण तर. अरे तू करू तर दे. मग मी नाही नावाचा प्रमोद, त्याला करू तरी देतो का? एकदा फक्त त्याला करू तर दे, हिंडू तर दे गावा आहे ना. सांगतो मग माझ्या हात कसा असते तर. असं म्हणजे तुम्ही मारुतीचा काटा असं म्हणजे त्याच्या जवळकडून काढताय का? म्हणजे त्याच्या जवळला धंदा करू नाही द्यायचा आणि त्रास इकडे मारतील द्यायचा. पाहत तर आहे काका होते तर पुढं अजून. हे तर की जनताच पाहिजे. आता आपली काढेल संघटना त्याच्यासाठी बनलेली आहे ना मग प्रमोद भाऊ. अरे हो, त्या संघटनेचा भूलच होतो मी. आपली काढेल संघटना आहे ना. असं कसं हो, ते संघटना आहे म्हणून आपण आवराज हो. आपली काढेल संघटना महत्वाची आहे ना. इकडे तिकडे काड्या केल्याशिवाय आपल्याला गमत नाही ना. अरे चला मग यवतमाळला चालत नाही का? कसं 2-3 आकडे लावून येऊ म्हणलं होतं. अरे उठ, त्या आकड्या फाकड्याच्या मागं मी नाही लागत रे बा. येतो मग मी.
काम तर जावं सब ठीकठाक आहे ना? ते एवढं मारलं ना आता म्हणते टिकटाक आहे. आता का सांगूया टोबऱ्याले. नाही 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 सब ठीकठाक आहे ना मारती. आता कसा आला सर? टोबऱ्याहून डायरेक्ट मारतीवर आला ना? अरे मारती का समजत नाही कर तुला? मारत असते का जवायला की? जाऊ द्या सासरे बुवा, त्यानं चांगल्यासाठीच मारलं मला. तसं काही नाही म्हणा, ते माहीच गलती होती. मी सगळं त्या परम्याच्या की नादी लागलो तुमच्या गावच्या. नाही पण कसं जवळ आम्हाला सुद्धा नाही वाटत ना. त्याच्या मनासारखं झालं सबन. आता अगाऊच्या चोपडेपणा लावताय. तर ते जाऊ द्या, मी का म्हणत होतो, तर एरी तुम्ही कसं माझ्या बहिणीच्या भरोशावर खाताय. तुम्हाला चांगला भाजीपाल्याचा धंदा टाकून देतो, तेवढं तुम्ही करा. आपली गाडी दिलेली तर आहेच तुम्हाला. त्या गाडीजवळ टोपला बांधायचं मस्त एक डालं चांगलं, बस आपला धंदा सुरू करायचा. आत्ताचे 1000-2000 रुपये सुरू करायला लागेल तर मी देतो. अरे ते भाजीपाल्याचं की मला नाही जमत ना. मग दुसरा तुमचा कोणता धंदा करता? तुम्हाला दुसरं कोणतं जमते तरी का? घरची 2 एकर शेती आहे, तेच तर तुमच्या जनाव आहे ना, नाही होत आहे. आता तुम्ही काही बोलूच नका. हे चुपचाप हे धंदा करा. गाडीवर टोपला बांधा एक, बस भाजीपाल्याचा धंदा सुरू करायचाच. डब्बल का माझ्या बहिणीचा फोन आला का त्रास देताय ना, असं झालं तसं झालं म्हणून का तुम्ही हाव ना मी हाव. मग मी सांगतोस ना मारती तुले. यांनी काही जर म्हणलं ना धंदा जर आता केला नाही यांनी, तर मी तुला सांगतोस ना असा कसा धंदा नाही करत. आता मी पण पाहतो. आता तू देताय ना 1000-2000 रुपये यायले, ते तू यायले पाठवतो सकाळीच मंडीवर आणि भाजीपाला घेऊन यायला लावतो. दिवसभर बोंबलत भाजीपाल्यावाले भाजीपाल्यावाले. तर हे दिवस पाच होते मला. कसं मारती तिकटाचा की पाहुणचार करून टाकू चांगला फर्स्ट क्लास, संध्याकाळी पाठवून देऊ मग यायले. नाही 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 आता तिकटा जागी काय पाहुणचार. आता हेच तर बहुत झाला. फारच सुधलन माणूस इथं. आता का पाहुणचार खायची इच्छा तरी होते का? नाही कसं आहे, आपलं वरण भात पोळी जरी असलं तरी बस आहे आपल्याला. काही पाहुणचारची आवश्यकता नाही. असं कसं बोलतो जवाई? आम्ही पाहुणचार चारल्याशिवाय जाऊ तरी देईन का तुम्हाला? अरे मारती जा घेऊन ये बरं. बरोबर ठीक आहे, आणतो ना. काय म्हणतो मारती, कुंकड चाललं इकडं? आता कसं जवळ जरासं तिकट टाकट पाहुणचार चालव म्हणलं होतं, म्हणून आलतो बा. मच्छी गिच्ची असं म्हणलं धरणावर तर पाहिले आलतो बा. असं जवळ पाहुणचार करतं का टिकटाचा? म्हणून बा करा तर लागनच आता. का रे मारती, ते का झालं म्हणते जवळचं? काही नाही, भल्ला त्रास द्यायला लागला होता. आयत खाऊ झालता पूर्ण. केलं सिद्ध मग. असं तसं झालं का? मला वाटलं गावात चर्चा होती बा मारलं मारलं म्हणे म्हणून. आता कसं तुम्हाला सांगणार होतो का याच्यावर काहीतरी उपाय काढावा म्हणून, पण आता मग मायास एवढे मस्तकात गेली का मीनच केलं मग त्याला सारखं. त्याला झटका पाहिजे नच होता. आला का इकडं 8-8, 15-15 दिवस राहीनच राहायचं तुझ्याकडं. पण मीच तर आता तजून गेलतो आणि काय माझ्या बहिणीच्याच भरोशावर खायला लागला होता. आता चाली सुती लावून द्यावं म्हणलं. त्याला भाजीपाल्याचा धंदा देतो ना आता टाकून. दे लेकाल टाकून. तसा आहे रिकामा आहेत खाऊ लेकाचा. दे चांगला धंदा टाकून. काय दिसले का मग एखादी मच्छीवाले की आहे का इकडे? मग इकडून आलो रे जेव्हा पाहत तर मच्छीवाले काही दिसून नाही राहिले. हुकतेस का काय का भजन? इकडंच ताव दिसले तर नाही बा. बरं पुढे जाऊन पाहतो. असं नस हो, या उमाटाच्या पलीकडे जा. असं नस तिकडेच राहते ते. येतो मग देतच भाऊ. म्हशी सारखा लोत का गाडनात बे. तुले काय माहित आहे का? मग थंडगार वाटत आहे मस्त एक नंबर. हा मस्त थंडीगार हवा येत आहे मस्त. एकदा झोपून तर पाय कसं वाटते थंडगार. अरे उठ, मी नाही झोपत इथं. अंग खाजवते सर. तू तसा आहे दलिंदरच आहे. कुठे लोळाची तुला सवयच आहे. भामट्या गण्या, तुला निसर्गाचा आस्वादच नाही घेता येत ना. तू घे ना मस्त निसर्गाचा आस्वाद. त्या सल्ल्या गाडण्याचा वास घे. हो राजा, तरी म्हणले वास काऊन येत आहे? बरं झालं चांगलं सल्ल्या गाडण्याचा वास वाटते. गाडण्यात झोपून होतं वाटते मी. टोपू भाई कशी काय आली इकडं? तर काय म्हणता मारती दा, कसे काय इकडं? काय करताय बे तुम्ही इकडे? गण्या म्हण्या मच्छा पकडायला आलते का? अच्छा नाही, खेकडे पकडायला आलतो. आता कुठं धरणात तुम्हाला खेकडे दिसते बे? राजन राजन खेकडे मच्छीने आले आलतो राजा. हे काही नवीन नाही दिसताय मच्छावाला. कुठे रे मारती दा? मच्छी कम से कम 1-1.5 हप्ता झाला बंद आहे मच्छीवाल्याचा धंदा. कसं आपल्याला ते जवायला पाहुणचार करायचा होता टिकटाचा. मी म्हणलं आपल्या धरणावरची मच्छी ताजी ताजी राहते, तेच द्या झोडपून. तर न्याय लागन, बायलरच न्याय लागन. आता काही पर्याय नाही दिसताय दुसरा. देऊ का पकडून? आत्ता देतो. हो दे बाबा, कुठं देतो? डुबला गिबला तर मायावर येईन ना. मग एक तर मला पोहता नाही येत. काढून कोण तुले? राहू दे बेगने, आगावचे कामं काय करते लेका. तुला मच्छा गिच्छा पकडता येते का? तुला पकडता येत असेल तर मग तू दे. राहू द्या तुम्ही दोघंही राहू द्या. मी ते बायलरच निपटवतो आता. मला सर राजा मारतीन ते झाबऱ्यानं काल पक्का झोडपलं नाही. याचे जवायले ना आज पाहुणचार सरताय. पाहुणचार चारण देईन खेदून. मग राजा बीजा मारला राजा काल. त्याला भयानक झोडपलं. अरे मित्रांनो, तुम्ही राजा कसं आपला व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब काही करत नाही राजा. सबस्क्राईब करून टाका तेवढं. हो बा, हे महत्वाचं आहे. तेवढं सबस्क्राईब तुम्ही नक्की करून टाका. पण रडू नको ना करते सबस्क्राईब. एवढं कालोड घेते तू. म्हणे तू म्हणताय म्हणून नक्की करण ना बरं सबस्क्राईब आपल्याला. ते ना आपले मराठी दिलदार माणसं करण, नाही तर का करण. हा मग तेवढं सबस्क्राईब करून टाका.